friends. Praise the Lord. A very warm welcome to you all in the name of our Jesus Christ. Dear brothers and sisters, thank you. Thank you so much for joining us in this Bible Manthan episode on this special occasion of Mother's Day. To begin with, let us hear a special song by our gospel singer, Sister Lata. तूने जन्म दिया दूध अपना दिया तूने जन्म दिया दूध अपना दिया कैसे भूलूं मैं तेरा मकाम माँ 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 कितना मीठा है माँ तेरा नाम कितना प्यारा है माँ तेरा नाम कितना मीठा है माँ तेरा नाम कितना प्यारा है माँ तेरा नाम तूने जन्म दिया दूध अपना दिया तूने जन्म दिया दूध अपना दिया कैसे भूलूं मैं तेरा मकाम माँ 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 कितना मीठा है माँ तेरा नाम कितना प्यारा है माँ तेरा नाम कितना मीठा है माँ तेरा नाम कितना प्यारा है माँ तेरा नाम मरियम से कोई पूछे माँ का मकाम क्या है हन्ना से कोई पूछे ममता का दाम क्या है मरियम से कोई पूछे माँ का मकाम क्या है हन्ना से कोई पूछे ममता का दाम क्या है माँ मैं तो सदके
कितना मीठा है माँ तेरा नाम, कितना प्यारा है माँ तेरा नाम। आगोश में तेरी माँ कितना सुकून पाया, ठुकराया जब कि गिरने तूने गले लगाया। आगोश में तेरी माँ कितना सुकून पाया, ठुकराया जब कि भी तूने गले लगाया। माँ मैं तो सदके तेरे, माँ मैं तो वारी तेरे, माँ मैं तो सदके तेरे, माँ मैं तो वारी तेरे, तेरी ममता को मेरा सलाम। माँ 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 माँ, कितना मीठा है माँ तेरा नाम, कितना प्यारा है माँ तेरा नाम, कितना मीठा है माँ तेरा नाम, कितना प्यारा है माँ तेरा नाम। तूने जन्म दिया, दूध अपना दिया, तूने जन्म दिया, दूध अपना दिया। कैसे भूलूं मैं तेरा मकाम। माँ 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 माँ, कितना मीठा है माँ तेरा नाम, कितना प्यारा है माँ तेरा नाम, कितना मीठा है माँ तेरा नाम, कितना प्यारा है माँ तेरा नाम। माँ को भुलाऊं कैसे, जीना सिखाया जिसने, माँ को भुलाऊं कैसे, जीना सिखाया जिसने। लाखों दुआएं करके यीशु मिलाया जिसने, लाखों दुआएं करके यीशु मिलाया जिसने। माँ मैं तो सदके तेरे, माँ जाऊं वारी तेरे, माँ मैं तो सदके तेरे, माँ जाऊं वारी तेरे, तेरे प्यारे का चर्चा है आम। माँ 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 माँ, कितना मीठा है माँ तेरा नाम, कितना प्यारा है माँ तेरा नाम, कितना मीठा है माँ तेरा नाम, कितना प्यारा है माँ तेरा नाम। तूने जन्म दिया, दूध अपना दिया, तूने जन्म दिया, दूध अपना दिया। कैसे भूलूं मैं तेरा मकाम। माँ 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 माँ, कितना मीठा है माँ तेरा नाम, कितना प्यारा है माँ तेरा नाम, कितना मीठा है माँ तेरा नाम, कितना प्यारा है माँ तेरा नाम, कितना मीठा है माँ तेरा नाम, कितना प्यारा है माँ तेरा नाम। Sister Lata, heartfelt thanks to you. Your song was indeed a tribute to all the mothers hearing the song. I'm sure they all must have felt so very special. Here is Sister Manisha Borude.
sharing the Word of God on Mother's Day. प्रेज द लॉर्ड. बायबल मंथनच्या परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देते की सुंदर असा समय परमेश्वराने आपल्याला या समय दिला, त्याचं वचन सांगण्यासाठी, त्याचं वचन ऐकण्यासाठी आणि त्याच्या वचनाची घोषणा करण्यासाठी. या समय आपण सुरुवात करू प्रार्थना करून. आपण आपले नेत्र बंद करूया. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद. हालेलुया. धन्यवाद ईश्वर. पवित्र पवित्र आमच्या सर्व सेनाधी जिवंत थोर परमेश्वरा, अब्राम इसाक याकोबाच्या आणि आमच्या देवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो या समयासाठी. माझ्या दे बापा, बायबल मंथनच्या द्वारे पिता परमेश्वर दे बापा, तुझं नाव तू उंच करून घेते, तुझ्या नावाचं गौरव तू करून घेते, त्यासाठी आम्ही सर्व मिळून तुला धन्यवाद देतो प्रभूजी. आजच्या वचनासाठी दे बापा आम्ही तुझ्या आभारणी उपकार म्हणतो दे बापा. आजचं वचन तुझ्या हाती आम्ही समर्पित करतो देवा. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू मार्गदर्शन कर पिता परमेश्वर बापा. आणि प्रभूजी, ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या पिता परमेश्वर दे बापा, मना अंतकरणाला स्पर्श करणारं असं वचन तुझं असू दे माझ्या देवा, कारण तू आपल्या वचनाची थोरवी वाढवली प्रभूजी. आम्ही इथून पुढच्या संपूर्ण वेळेसाठी तुझ्या हात येत येशूच्या नावात ही प्रार्थना मागते, म्हणून तुझा एक पिता, आमेन. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. आजचा जो विषय आहे की जागतिक मातृदिनानिमित्त, तर सर्वांना सर्वप्रथम जागतिक मातृदिनाच्या प्रत्येक मातांना मी शुभेच्छा देते आणि सुरुवात करते आजच्या वचनाच्या द्वारे. खरोखर आजचा दिवस जो आहे मदर्स डेचं, प्रत्येकाला मी ग्रीटिंग्स विश करते. आणि आपण पाहतो की आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आई हा एक महत्वाची व्यक्ती आहे. प्रत्येक मनुष्याच्या जडणघडणीमध्ये प्रत्येक माताचा सहभाग हा अतिशय महत्वाचा आणि मोलाचा आहे. आणि तिच्या जडणघडणी, तिच्या आईच्या संस्कारामध्ये प्रत्येक मूल वाढत असताना पुढे जाऊन ते चांगलं नागरिक किंवा चांगली व्यक्ती होण्यामध्ये त्या प्रत्येक व्यक्तीच्या आईचा हात त्यामध्ये असतो. आणि आई ही जन्म देते, संस्कार करते, वाढवते आणि प्रत्येक व्यक्तीच्या हृदयाची जवळची व्यक्ती ही आई असते. तसंच आम्ही बायबलमध्ये देखील अनेक माता विषय आम्ही पाहतो. अनेक माता आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळतात की सर्वप्रथम सर्व आदिजनांची माता ही हवा, हिला सर्वप्रथम काय म्हटलं गेलं? आदिजनांची माता. आणि तिच्याद्वारे सर्व काही परमेश्वराने निर्माण केलं. आणि पुढे आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त देखील एका स्त्रीच्या द्वारे जन्माला आलं. म्हणून बायबलमध्ये माताचं महत्व आम्ही पाहतो. आणखी आम्ही पाहतो की शमूएलाची आई होती हन्ना, आणि तिने परमेश्वराकडे पुत्र मागितला. तिला मूल नव्हतं, ती वांझ होती. तिने परमेश्वराकडे काकुळतीची विनंती केली आणि परमेश्वराने तिला पुत्र दिला आणि तिने तो परमेश्वराला समर्पित केला. आणि पुढे जाऊन तिला देवाने आणखी लेकरं देऊन तिला आशीर्वादित केलं. तर हा माता होण्याचा जो बहुमान आहे तो परमेश्वराकडून आहे. त्यासाठी आपण वाचूया स्तोत्रसंहिता याचा 113वा अध्याय आणि वचन 9. स्तोत्रसंहिता 113वा अध्याय वचन 9. तो वान स्त्रीला गृहिणी करून मुलांची आनंदी माता करीतो. खरोखर आम्ही ह्या वचनाच्या द्वारे जर पाहिलं तर परमेश्वर वान स्त्रीला गृहिणी करून मुलांची आनंदी माता करतो. आम्ही बायबलमध्ये उदाहरण पाहतो, सारा ही वांझ होती, परंतु तिच्या वयाच्या 90व्या वर्षी परमेश्वराने तिला माता होण्याचा अधिकार दिला, तो बहुमान दिला आणि तिच्याद्वारे संपूर्ण इस्रायल राष्ट्राची निर्मिती झाली असं आम्ही पाहतो. आणखी येशूची आई मरिया, हिच्याद्वारे परमेश्वराने काय केलं? जगामध्ये त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आणण्यासाठी परमेश्वराने मरिया हिचा उपयोग करून घेतलेला आहे. ती माध्यम अशी होती. आणखी आईच्या उदरामध्ये बघा बालकाची जडणघडण कशी होते हे तुम्ही आणि मी सांगू शकत नाही, हे केवळ परमेश्वरच सांगू शकतो. उपदेशकाचा 11वा अध्याय आणि त्याचा 5व्या वचनामध्ये जर आपण पाहिलं की मनुष्याचे जडणघडण त्याच्या आईच्या उदरामध्ये कशी होते, हाडं कशी जुळतात, हे तुम्ही आणि मी सांगू शकत नाही. सायन्सने बराच प्रयत्न केला हे कळण्यासाठी, हे समजून घेण्यासाठी की मनुष्याची हाडं त्याच्या आईच्या गर्भामध्ये कशी जुळतात किंवा गर्भ तयार कसा होतो. परंतु हे खूप अद्भुत आणि महत्वाची गोष्ट आहे, महान गोष्ट आहे. परमेश्वरच केवळ हे करू शकतो. आणि परमेश्वर मनुष्याला
ह्या प्रत्येक व्यक्तीला ह्या जगामध्ये येण्यासाठी परमेश्वर एका मातेचा उपयोग करून घेत असतो. म्हणून मातेचं महत्व तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. मी तुम्हाला या ठिकाणी एक उदाहरण सांगू इच्छिते. स्वामी विवेकानंद जे आम्हा सर्वांना माहीत आहे, त्यांना एका व्यक्तीने प्रश्न विचारला की माता आणि पिता ह्या दोन्ही देखील मनुष्याच्या जीवनामध्ये श्रेष्ठ अशी व्यक्ती, तर मातालाच इतकं महत्व का दिलं जातं, पिताला थोडंसं श्रेष्ठत्व त्याचं कमी केलं जातं, प्रत्येक वेळी मातेचं कौतुकच का केलं जातं, असा प्रश्न त्या व्यक्तीने त्यांना विचारला. आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी स्वामी विवेकानंद त्यांना म्हटले की मी तुला एक काम सांगतो, ते तू कर आणि तुला त्यातूनच तुझं उत्तर मिळेल. तर त्यांनी काम सांगितलं, त्या व्यक्तीला सांगितलं की एक दगड घे आणि तुझ्या पोटाला बांध आणि तुझी रोजची नित्यनेमाची कामं तू काय कर ते कर, आणि तो दगड तसंच तुझ्या पोटाला राहू दे बांधलेला, आणि तू मला दुसऱ्या दिवशी येऊन तू भेट, तुझं उत्तर तुला मिळालेलं असेल. तो मनुष्याने दगड घेतला, त्याच्या पोटाला बांधला आणि त्याने रोजची नित्यनेमाची कामं केली, परंतु त्याला ते दगड बांधल्यामुळे त्याला ती कामं जमेना. आणि तो दुसऱ्या दिवशी गेला, म्हटलं की स्वामीजी, मी काल तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मी केलं, पण मला त्या गोष्टीचं उत्तर मिळालं नाही, आणि कालच्या माझ्या प्रश्नाचा आणि तुम्ही जे मला करायला सांगितलं कृत्य त्याचा संबंध काय किंवा संदर्भ काय. ते म्हणाले, जर तू दगड बांधून पोटाला तुझी कामं जर रोजची तू करू शकत नाही, तर तुझ्या आईने जे तुला 9 महिने उदरामध्ये वाढवलं, तर तिने ते काय केलं, ओझं कशा प्रकारे पेललं असेल. म्हणूनच आई ही जगामध्ये श्रेष्ठ अशी व्यक्ती मानली जाते प्रियानो. आणि परमेश्वराच्या आम्ही जर पाहिलं, हे सेक्युलर फील्डमधून, पण आम्ही जर बायबलमधून पाहिलं तर परमेश्वराच्या भयामध्ये असणारी स्त्री हे चांगली माता असते. आम्ही जर नीतिसूत्रामध्ये पाहिलं, शल्मोनाची आई त्याला प्रत्येक वेळी सांगत असे. नीतिसूत्राचा 6वा अध्याय आणि त्याचं 20 आणि 21 वचन मी वाचते या समय. नीतिसूत्राचा 6वा अध्याय वचन 20 आणि 21. शल्मोनाची आई काय म्हणते, माझ्या मुला, तू आपल्या बापाची आज्ञा पाळ, आपल्या आईची शिस्त सोडू नको, ती नेहमी आपल्या उराशी कवटाळून धर, ती आपल्या गळ्यात बांधून ठेव. शल्मोनाची आई त्याला नेहमी सांगत असे. आणि याद्वारे प्रत्येक आम्ही पाहतो की संपूर्ण बायबलमध्ये किंवा चांगले संस्कार किंवा चांगले मनुष्याच्या जीवनामध्ये जी जडणघडण त्याची होते, तर परमेश्वर हे प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये माता ही व्यक्ती देऊन त्याद्वारे त्याला आशीर्वादित करत असतो. जी आई जी संस्कार करते, जी त्याद्वारे काय करत असते, मूल त्या प्रकारे वाढत असतं आणि त्याच प्रकारे त्या मुलाची पुढची वाढ किंवा त्याचं भविष्य त्यावर अवलंबून असतं. या ठिकाणी मी आणखी एक उदाहरण तुम्हाला सांगते, आईच्या संस्काराचं उदाहरण किंवा आईचे संस्कार कशा प्रकारे मनुष्याच्या जीवनामध्ये पुढे काम करतात. एक लहान मुलगा होता आणि त्याने काय केले, एक दिवस चोरी केली. त्या दिवशी त्याने चोरून शेजाऱ्याचं कोंबडीचं अंड त्याने चोरून आणलं आणि आईला सांगितले की आई, मी हे शेजाऱ्यांच्या कोंबडीचं अंड काय केलं आहे, चोरून आणलंय. आणि आईला त्यावेळेला ते गोड वाटलं, दोघांनी मिळून ते अंड त्यांनी खाल्लं. त्याच वेळेला त्याच्या आईने त्या मुलाला धमकावलं नाही की बाळा, हे तू करू नको, चोरी करणं चांगलं नाही, खोटं बोलणं चांगलं नाही, आणि तू न सांगता त्यांच्याकडून हे घेऊन आला. तर आईने त्याला हे समजवलं नाही. आणि असं करत करत तो मुलगा रोज काहीतरी चोरून आणायचा आणि आईला ते चांगलं वाटायचं. परंतु त्या आईने त्याला चांगले संस्कार किंवा चांगली शिकवण त्याला दिली नाही. आणि पुढे जाऊन तो मुलगा काय झाला, एक मोठा चोर आणि दरोडेखोर झाला. आणि त्याच्या जीवनामध्ये त्याने अनेक गुन्हे केले आणि त्याला काही गुन्ह्यामध्ये त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली. त्याला नंतर विचारण्यात आलं की तुझी शेवटची इच्छा काय आहे. तो म्हटला की शेवटची इच्छा आहे, मला मरण्यापूर्वी माझ्या आईला भेटायचं आहे. आणि तो आईला भेटला आणि त्याने जाऊन आईचा कान पकडला आणि तो आईला म्हटलं की आई, जर तू माझ्या लहानपणी जर माझा कान पकडून मला तू शिकवलं असतं की बाळा, चोरी करणं चांगलं नाही, खोटं बोलणं चांगलं नाही, ही शिकवण तू जर मला दिली असती, तर आज मी चोर किंवा दरोडेखोर झालो नसतो आणि आज माझ्या जीवनाचा असा शेवट झाला नसता. पहा प्रियानो, जर त्या मुलाच्या आईने त्याला चांगली शिकवण दिली असती तर तो मुलगा एक चांगला नागरिक बनू शकला असता. परंतु आईचे संस्कार मनुष्याच्या जीवनामध्ये किती महत्वाचे आहेत हे आम्हाला ह्या उदाहरणावरून कळतं. आणखी परमेश्वर जो म्हणतो की जन्म देणारी आई आपल्या लेकराला विसरेल, परंतु मी तुम्हाला कधीच
विसरणार नाही आणि तुम्हाला मी कधीच अनाथ असं सोडणार नाही. पहा प्रियांनो, जन्म देणारी आई आपल्या लेकराला विसरते. आजकाल आपण अनेक न्यूजमध्ये वाचतो की नवजात बाळक 1 दिवसाचं 2 दिवसाचं कचऱ्यामध्ये टाकलं किंवा दवाखान्यामध्ये सोडून माता हे पळून जातात. आजकालचं मातृत्व कुठे चाललंय? आजकालचं मातृत्व हे हरवत चाललंय. कारण की परमेश्वराचं भय लोकांमध्ये नाही, परमेश्वराचं भय स्त्रियांमध्ये नाही, परमेश्वराचं भय मातांमध्ये नाही. कारण की परमेश्वराच्या भयामध्ये असणारी माता ही चांगले संस्कार, चांगलं शिक्षण मुलांना देऊ शकते. आणि जर आपण नीतिसूत्रेचा 31वा अध्याय त्यामध्ये पाहिलं, सद्गुणी स्त्री, ती सद्गुणी स्त्री ही सद्गुणी माता देखील असते. ती आपल्या कुटुंबाच्या आचार विचारांकडे लक्ष देते. आपले लेकरं काय करतात, परमेश्वराच्या भयामध्ये असणारी माता ही अशा प्रकारे असते प्रियांनो, की आपलं मूल देवाच्या संस्कारामध्ये, देवाच्या ज्ञानामध्ये, देवाच्या भयामध्ये वाढत आहे की नाही याकडे ती लक्ष देते. आणि जगिक सर्व गोष्टीपासून, मोहापासून आपल्या लेकराचं संरक्षण व्हावं म्हणून सद्गुणी स्त्री, प्रत्येक जी माता आहे परमेश्वराच्या भयामध्ये चालणारी, ती त्या लेकराला त्या प्रकारे काय करत असते, शिक्षण देत असते प्रियांनो. परंतु आजकालचं जे मातृत्व आहे ते हरवत चाललं आहे. परंतु मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छिते प्रियांनो, प्रभूचं प्रेम या सर्व गोष्टींपेक्षा महान आहे. जगिक एक स्त्री, एक माता ही एक मनुष्याची जगिक आई असते, परंतु परमेश्वर जो आहे हा महान आणि महान माता आहे. आईपेक्षा देखील परमेश्वराचं प्रेम हे महान आहे प्रियांनो. आणि परमेश्वराने जे प्रेम केलं की आपला एकुलता एक पुत्र दिला संपूर्ण जगासाठी. एखादी आई आपलं लेकरू दुसऱ्यांसाठी किंवा इतरांना असं सहजासहजी देत नाही प्रियांनो, पण परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र या जगासाठी दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आणि परमेश्वराचं हृदय आम्हाला कळावं, त्याचे हृदय, त्याचा कळवळा, त्याची ममता आम्हाला कळावी. म्हणूनच परमेश्वराने आम्हाला काय केलेलं आहे, माता आणि पिता होण्याचा बहुमान दिलेला आहे. आणि शेवटी जाता जाता मी तुम्हाला सांगू इच्छिते, रेव्हरंड नारायण मामन टिळक म्हणून गेले, ख्रिस्त गुरु माऊली माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली, पाप ताप संतप्त जनाची अविनाशी सावली. आणि सुंदरसं हे भजन त्यांनी लिहून गेले. कारण की त्यांना माताचं प्रेम, परमेश्वराचं प्रेम हे कसं असतं, आईपेक्षा देखील किती महान परमेश्वराचं प्रेम आहे हे त्यांना देखील कळलं. आणि त्याद्वारे त्यांनी संपूर्ण जगाला हे सांगितलं. प्रियांनो, मी तुम्हाला शेवटी एकच सांगू इच्छिते की ह्या मदर्स डेच्या निमित्ताने की परमेश्वराचा आम्ही प्रार्थना करूया की परमेश्वराच्या भयामध्ये प्रत्येक माताने असावं, म्हणजे येणारी पिढी देखील परमेश्वराच्या भयामध्ये जीवन जगणारी होईल. परमेश्वर तुम्हाला मला या वचनाद्वारे आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. धन्यवाद येशू, धन्यवाद पिता परमेश्वर, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझ्या नावाची स्तुती करतो, आराधना करतो आजच्या वचनासाठी दे बापा. प्रभूजी, सुंदर असं वचन पिता परमेश्वर दे बापा, हे मदर्स डेच्या निमित्ताने प्रभूजी तू आम्हाला दिलंस पिता परमेश्वरा. प्रभूजी, खरोखर तुझं वचन आशीर्वादित कर पिता परमेश्वर दे बापा. बायबल मंथनच्या द्वारे पिता परमेश्वर बापा तुझं गौरव तू करून घे आणि तुझं वचन पिता परमेश्वर दे बापा लाखो लोकांपर्यंत पोहोचलं जाऊ दे. आणि केवळ प्रभूजी या वचनाच्या द्वारे तुझं आणि तुझंच गौरव तू करून घे. इथून पुढच्या संपूर्ण वेळेसाठी प्रभूजी बायबल मंथन पाहणाऱ्या प्रत्येकासाठी मी असं माहिती प्रभूजी तुझ्याकडून आशीर्वाद मागते, मध्यस्थी करते. प्रभूजी प्रत्येकाला आशीर्वादित कर आणि प्रभूजी केवळ तुझं आणि तुझंच गौरव करून घे. ख्रिस्त येशूच्या नावात ही प्रार्थना मागते म्हणून तुझे पिता. आमेन. Thank you, Sister Manisha, for sharing the Word of God on this special day, which is so very close to everyone's heart. Giving secular examples as well as biblically too. One more song by Sister Esther referring to our Heavenly Mother. Here she comes. कभी भी ना छोड़ेगा, कभी भी ना त्यागेगा, जैसे माता संभालती है वैसे यीशु संभालेगा, जैसे माता संभालती है वैसे यीशु
संभालेगा। कारण वो घायल हुआ, मेरे पापों को उठा लिया। मेरे कारण वो घायल हुआ, मेरे पापों को उठा लिया। जैसे माता संभालती है, वैसे यीशु संभालेगा। जैसे माता संभालती है, वैसे यीशु संभालेगा। कभी भी ना छोड़ेगा, कभी भी ना त्यागेगा, कभी भी ना छोड़ेगा, कभी भी ना त्यागेगा। जैसे माता संभालती है, वैसे यीशु संभालेगा। जैसे माता संभालती है, वैसे यीशु संभालेगा। जैसे माता संभालती है, वैसे यीशु संभालेगा। कभी ना छोड़ेगा, कभी ना त्यागेगा। जिस भी ना छोड़ेगा, कभी भी ना त्यागेगा, कभी भी ना छोड़ेगा, कभी भी ना त्यागेगा। जैसे माता संभालती है, वैसे यीशु संभालेगा। जैसे माता संभालती है, वैसे यीशु संभालेगा। जैसे माता संभालती है, वैसे यीशु, वैसे यीशु संभालेगा। What a blessed assurance! जैसे माता संभालती है, वैसे यीशु संभालेगा। बस मेरे प्रियो, और क्या चाहिए? We need Jesus and Jesus alone. Dear brothers and sisters, before concluding this episode, let us see the characteristics of a godly mother as told in the Bible. A godly mother prays,
reads and believes in the Word of God. Her life is rooted in the Word of God. She trusts God for every need of life. Above all, she is generous. She is more of a giver than a taker. Dear friends, a godly mother always obeys God. She enjoys doing the will of God. Always forgiving and persistent in whatever she does. She never quits. She is always willing to do whatever is to be done without nagging or comparing. She has the servant-like spirit like Jesus. Her love is unconditional. Her life is so organized and orderly. She is an all-time encourager. Therefore, her children also exhibit the same attitude. Finally, being a great grandmother, I take the opportunity to pray for all children. शेवटी पंचमाता असल्याने सर्व लेकरांसाठी प्रार्थना करण्याची संधी घेते. आपण प्रार्थना करूया. परमपवित्र परमेश्वरा, सर्व लेकरांना तुझ्या पवित्र पायाशी आणते. तुझ्या या अनमोल कृपादानाबद्दल, या लेकरांबद्दल तुझे अनंत आभार मानते. पवित्र आत्म्या, प्रत्येक मातेला उत्तम माता होण्यासाठी तुझे वात्सल्य, तुझे शहाणपण दे. पित्या परमेश्वरा, सर्व लेकरं तुझ्या स्वाधीन करते. तुझ्या इच्छेप्रमाणे त्यांची जडणघडण करण्यास सहाय्य कर. इर्मया 29 वचन 11, 12, 13 मध्ये सांगितल्याप्रमाणे तुझे संकल्प आमच्या हिताचे आहेत हे आम्ही जाणतो, विश्वास ठेवतो. स्तोत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे प्रभो, या सर्व लेकरांच्या जीवनाला दिशा दे. प्रभू येशू, तुझ्या जिवंत, पवित्र आणि गोड नावामध्ये प्रार्थना करते म्हणून तू ऐक. आमेन. Kindly share and subscribe and enjoy Bible Manthan. Till we meet next, Shalom.